ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि विवाहानंतरच्या समस्या या विषयावरती आपण चर्चा करतोय. आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. सर, आपण मगाशी म्हणालात की गुण जेवढे जमतात तेवढं चांगलं असतं. आता 36 गुण जमले तर मग काय चांगलं की वाईट? आता हे म्हणतात पण 36 गुण 36चा आकडा हा तसं असतं तर खरं तर शास्त्रकारांनी 36 गुण जमवलेच नसते. बर, पण ज्योतिषशास्त्र हे जेवढं म्हणजे धर्माधिष्ठित आहे किंवा आहे तेवढंच ते प्रॅक्टिकल पण आहे. ज्यावेळेस आमच्याकडे अनेक समस्या घेऊन लोक येतात, त्यातल्या बऱ्याचशा समस्यांचं मूळ हे वास्तूत लपलेलं असतं आणि बऱ्याचशा समस्यांचं मूळ हे त्यांच्या पत्रिकांमध्ये लपलेलं असतं. ज्यावेळेस घटस्फोटापर्यंत कटकटी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा असं पाहण्यात येतंय की बहुतांशी लोक हे एकाच राशीचे आणि एकाच गुणाचे असतात. म्हणजे काय तर 36 गुणाचे. मग त्यामुळं असा नेहमी प्रश्न पडतो की 36 गुण शास्त्रकारांनी दिलेत तरी सांगावे का नाही, कारण 36 गुणांच्या लोकांचा कायम 36चा आकडा पाहण्यात येतो. म्हणजे एवढे छान गुण जमून सुद्धा आमच्या पती पत्नींचा अजिबातच जमत नाही, विस्तव जात नाही, कटकटी होतात असं जेव्हा आपण पाहतो आणि 36 गुण जमतात तरी असं का होतं, याचाच अर्थ प्रॅक्टिकल नॉलेजनुसार 36 गुण खरोखरच अयोग्य वाटतात. अच्छा, अगदी मी क्वचित अशी लोक पाहिलेली आहेत की बा 36 गुण जमतात आणि फारच छान झाले. कदाचित मला असं वाटतं की शास्त्रकारांनी 36च्या ऐवजी 37 गुण केले असते किंवा 35 केले असते तरी चाललं असतं. पण 36 पैकी 36 गुण जमून सुद्धा पती पत्नींचं जमतच नाही असं सुद्धा पाहण्यात आलेलं आहे. याचं कारण असं की दोघांचे गुण एकसारखे. हा अरे म्हणला की ती गारे म्हणणार, हा जारेला ती पण जारे म्हणणार. याच्यामुळे कोणी माघार घेणार नाही आणि कटकटी वाढणार, म्हणून कदाचित अशा प्रकारचे त्रास होत असतील. नक्की. सर, तुम्ही जसं म्हणालात की आता 36 गुण नाही जमायला पाहिजेत किंवा जमले तर प्रॉब्लेम होऊ शकतात, पण मग चांगले गुण म्हणजे अगदी 36 नको म्हणू आपण, 24 म्हणूया, 25 म्हणूया, असे काही चांगले गुण जमून आले तरीही विवाह तुटताना आजकाल दिसत आहेत, तर त्यामागे काय? याला कारण की मुळामध्ये ती पत्रिकाच नीट पाहिली जात नाही, हा एक मुद्दा. कारण नुसत्या पत्रिकेमध्ये 24-36 गुण जमले आणि पार 24 गुण 28 गुण जमले म्हणजे पत्रिकेतल्या बाकीच्या गोष्टी पण गरजेच्या असतात. किंबहुना बऱ्याच वेळा असं होतं की मुलाची रास आहे मेष रास आहे आणि मुलीची रास आहे कुंभ रास आहे, किंवा म्हणजे अपोजिट राशी की मेषेचा स्वामी आहे मंगळ, कुंभेचा स्वामी आहे शनी, शनी मंगळाचा काही जमत नाही. म्हणजे भकूट नावाचा जो प्रकार असतो किंवा तारा नावाचा प्रकार असतो, यात कुठे ना कुठेतरी ताळमेळ आला ना तर मग हे कलह होतात. मी काय म्हणतो की पैकीच्या पैकी मार्क पडण्याची काहीही गरज नाही. पण जर शास्त्रकारांनी 5 सांगितलेत, 5 पैकी 2, 2.5, 1, 1.5 पडला तरी पाहिजे, पण प्रत्येक जे काही स्टेप्स दिल्यात त्या प्रत्येकात काही ना काहीतरी मार्क पाहिजे. 0 मार्क पडला तर तो दोष निर्माण होतो आणि म्हणून कित्येक वेळा व्यवस्थित पत्रिका जमून सुद्धा कलह होतात. मग जेव्हाच आपण म्हणतो की नाही पत्रिका प्रॉपर जमती, सगळं काही व्यवस्थित आहे, मी सांगितलं तसंच आहे, तरी पण आमची कटकट होती, तर मग ती वास्तू त्याच्या मागे कारण आहे. मग वास्तुदोष, ग्रहदोष या सगळ्या गोष्टींमुळे मानवी जीवनावरती परिणाम होत असतो. बरोबर. आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत विनायक आहेत अहमदनगरवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. मुलाचं जन्म तारीख आहे 12/9/83. जोडीची देणार आहात का एकाचीच देणार आहात? दोघांची पण. हा, विनायक. हा, पहाटे 5:52. नाही, तारीख सांगा विनायकची. 12/9/83. 12/9/83. हा, पहाटे 5:52. ठिकाण अहमदनगर. मुलीची 2/3/89. 3 तारखेला धनश्री. 3 तारखेला पहाटे 2:50 औरंगाबाद. आणि मुलाचं नाव विवेक आहे. 12/9/83. 12/9/83 पहाटे 5:52. हो. आणि मुलीची 3/3/1989 89250 म्हणजे 2:50. हो. आणि औरंगाबादचा जन्म आहे असं तुम्ही सांगितलं. संतती योग. अच्छा, लग्न होऊन किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली आहेत. मला एक सांगा, तुम्ही कोण वडील आहात का? हा, मी वडील बोलतोय. तुम्हाला तुमच्या विवाहानंतर पहिलं मूल साधारण किती उशिरा झालं होतं? 5 वर्षाने. हा, मला हेच महत्वाचं होतं. ठीक आहे साहेब, काळजी करायचं काहीही कारण नाहीये. ज्यावेळेस संततीचा कुठलाही प्रश्न येतो त्यावेळेस पहिल्यांदा हा प्रश्न कोणत्याही ज्योतिषकाराने विचारला पाहिजे की आई वडिलांची सिच्युएशन काय होती. कधी कधी काय होतं, मुलाच्या आई वडिलांना मूल उशिरा झालेलं असतं किंवा मुलीच्या आई वडिलांना देखील मूल उशिरा झालेलं असतं. ही एक प्रकारची अनुवंशिकता असते. पण जसं तुम्हाला झालंय तसं त्याला निश्चितच संतती होईल, थोडी उशिरा होईल. मुलाची रास वृश्चिक आहे, विशाखा नक्षत्र 4थं चरण. विशाखा नक्षत्र 4थ्या चरणाची शांती करणं गरजेचं आहे. तर मुली जी आहे सून तुमची, तिचं धनुरास आणि मूळ नक्षत्र आहे. मूळ नक्षत्राची शांती केली का हे तुम्हाला खरं तर विचारायचं राहून गेलं, पण ह्या दोन्हीच्या राशींच्या शांती करणं गरजेचं आहे. एकंदरीतच संततीचे योग आहे, चिंता करण्याचं काही कारण नाही. त्यांच्या विवाहानंतर 5 वर्षाच्या आत त्यांना 1 मुलगा 1 मुलगी होईल. जुळवण्याची शक्यता आहे. जे काय होईल ते आम्हाला जरूर कळवा.
नक्की नक्की. सर मृत्यू षडाष्टक योग असतो दोघांच्याही पत्रिकेत कधी असू शकतो, बरोबर. तर त्यावेळेला नेमकं त्याचं काय होतं? मृत्यू षडाष्टक म्हणजे कोणत्याही राशीनंतर येणारी जी 6वी रास आणि 6व्या नंतर येणारी 8वी रास, तर त्यामध्ये एक षडाष्टक योग तयार होतो. आपण म्हणतो ना यांचं बरं षडाष्टक रंगले. षडाष्टक म्हणजे युद्ध, षडाष्टक म्हणजे कटकट, षडाष्टक म्हणजे भांडण. आता मेष रास जर धरली, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, मेषेपासून 6वी रास एक कन्या म्हणजे मेषेचं कन्येशी षडाष्टक. मग पुढे जर आपण गेलो, वृषभ रास, वृषभेपासून 8वी रास धनुरास, म्हणून वृषभेला धनुराशीचं मृत्यू षडाष्टक. मेष कन्या, वृषभ धनु, मिथुन वृश्चिक, कर्क कुंभ, कन्या मेष, तुळ मीन, वृश्चिक मिथुन, धनु वृषभ, मकर सिंह, कुंभ कर्क आणि मीन तुळ या एकमेकांशी जमत नाही. अच्छा, त्याला म्हणतात षडाष्टक योग. बरं. त्यालाच मृत्यू षडाष्टक असंही म्हटलंय. आणि षडाष्टक योगामध्ये जर विवाह झाले तर नवरा मरतो किंवा बायको मरतं असं नाही, तर कित्येकदा दोघही असून सुद्धा मेल्याप्रमाणे असतात, म्हणजे अच्छा. पटत नाही, पटत नाही. घटस्फोटापर्यंत कलह झालो. नक्की. पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत संजय आहेत नाशिकवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, हा बोला. नमस्कार. नमस्कार. हा, मी नाशिकवरून बोलतोय संजय गाळे. हा बोला. तर आमचं थोडं जमत नाही, थोडं पैशाची अडचणी आता. हा तर मी खाजगी ठिकाणी कामाला आहे, तर काहीच जमत नाही. म्हणजे थोडस नवरा बायकोची कटकिटी होत्या पैसा. संजय, तुमची जन्मतारीख सांगता का? 19/12/71. वेळ सांगा. 19/12/71. वेळ सांगा. वेळ सकाळी 7:30 वाजता. वहिनींचं नाव काय? संगीता. तुमचं जन्म ठिकाण कुठलं? नाशिक, दोघांचं पण. हा, वहिनींचं नाव संगीता. बर, जन्मतारीख हो. सांगा. 9/11/81. वेळ सांगा. ती पण 8:30 दरम्यान. सकाळी. हो नाशिकच ना? हो, नाशिक. बरं, आता काय होतंय, फक्त पैशाचे प्रॉब्लेम्स येत आहेत का? हो, पैशाचे आणि थोडस कर्ज पण वाढतंय. थोडं राहत्या घराचं तोंड कुठल्या दिशेला आहे तुमच्या? राहत्या घराचं पश्चिमेला. स्वयंपाक करताना तोंड कुठे होतं? पूर्वेला. ओके. मुलं बाळ काय? 2 मुलं आहेत सर. ओके. आता तुमचं नोकरी कायम टिकत नाही असं होतं का? हो, काय म्हणजे काय नोकरी आहे आता सध्या मला. तुमच्यासाठी एक छोटासा उपाय सांगतो. काजळाची जी डबी असते ती, हो. संजय राव, तुम्ही कुठेतरी जमिनीमध्ये पुरून टाका. शनिवारच्या दिवशी पुरलात तर त्याचा फार चांगला उपयोग होईल. काजळाची हो. डबी ओपन करून जमिनीत पुरायची, हा साधा सिंपल उपाय. घरातल्या पूजेमध्ये मेरू श्री यंत्र ठेवा. तुमचं घर पूर्वाभिमुख आहे, त्या पूर्वाभिमुख घराला रुद्राक्षाच्या माळेचं तोरण लावा. याशिवाय ओम श्रीम नमः हा एक मंत्र आहे. ओम श्रीम नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. तुमच्या कुळदेवीला एक वेणी गजरा अर्पण करा. त्याचबरोबर वर्षातनं एकदा तुमच्या कुळदेवीची खणा नारळाने ओटी भरा. घर जर स्वतःचं असेल तर चांदीच्या डबीत मध भरून घरामध्ये पुरा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. नक्की नक्की. सर, आपण बघितलं की विवाहाआधी म्हणजे विवाह आधीच्या समस्या आता आपण बघितल्यात, त्याच्यानंतर आपण विवाहानंतरच्या समस्यांकडे आलोय. एकंदर जर का बघितलं तर विवाहाच्या आधी जर पत्रिका बघितलेली असेल, गुणमिलन झालेलं असेल, तरी सुद्धा विवाहानंतर जर अडचणी येत असतील तर त्याच्यामागे वास्तूचा संबंध कितपत असतो? 100% असतो ना. वास्तूचा संबंध कुठे येतो? ज्यावेळेस वास्तूमध्ये पती पत्नींचं शयन कक्ष हे चुकीच्या जागे असेल तर तो पती पत्नींच्या वैवाहिक जीवनावर, काम जीवनावर परिणाम करतो. काम जीवनावर परिणाम झाला तर अर्थात संपूर्ण जीवनावर परिणाम होतो. रात्री चांगली झोप न लागणं, एकमेकांशी चिडचिड होणं, एकमेकांचं तोंड न बघणं, यामागे निश्चितच वास्तू कारणीभूत आहे. बरोबर. पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत शरयू आहे, तर बोला शरयू, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा बोल. बोला शरयू, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझ्या लग्नाला 14 वर्ष झाले आहेत. हा, तर हॅलो. हा बोला, तुमचा आवाज येतोय. हा, 14 वर्ष झाले आहेत लग्नाला. हॅलो. तुमचा आवाज येतोय शरयू, बोला. पण मला मूल नाही. बर. जन्मतारीख सांगा. 29/10/76. वेळ सांगा. संध्याकाळी 8 वाजता शुक्रवार. ठिकाण सांगा. हॅलो. नागपूर. मालकांचं नाव सांगा. शरद राजाराम विचारे. जन्मतारीख सांगा. हा, जन्मतारीख सांगा तुमची. जन्मतारीख सांगा ना तुमची. 1/10/68. वेळ सांगा. 1/10. वेळ सांगा. 68. वेळ सांगा. वेळ 1/10/68. सकाळी 8. रात्री 8. ठिकाण
ठिकाण मुंबई. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झाली. रात्री 8. मुंबई. ओके. मकर रास आहे दोघांची. चालू आहे. 99 साली झालं. बरोबर. ऐका तुम्ही, ऐकताय शरयूताई, तुमच्या दोघांची रास मकर आहे. दोघांच्या पत्रिका पाहिल्या तर दोघांच्या नाडी या ठिकाणी एक आहे. आपण मगाशी बोललो. अगदी बरोबर. एक नाडी एक चरण दोष तुमच्या पत्रिकेला आहे की जो संततीसाठी अत्यंत विघातक मानला गेलेला आहे. संतती दोष निर्माण होतो. त्याबरोबर आज मला आश्चर्य वाटतंय की प्रत्येक पत्रिका बघितली की प्रत्येक पत्रिकेमध्ये मंगळ राहू दोष दिसतोय आज. काय ठरवून फोन करतात काय कोण? अगदी योगायोग, आश्चर्यकारक योगायोग. तर बुध, राहू, रवी, मंगळ षष्टम स्थानामध्ये त्यांचा आहे, मालकांचा. याला पितृदोष म्हणतात. यासाठी तुम्ही काम्य नारायण नागबली सारखा विधी केला तर त्याचा उपयोग होईल. आणि संततीसाठी तुमच्या दोघांनाही प्रत्यक्ष यावं लागेल किंवा कोणत्याही जाणकाराकडे तुम्ही जा आणि तुमचे फेस रिडिंग, तुमची बॉडी स्ट्रक्चर्स पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही दोघांचे. पण प्रथम दर्शनी मात्र तुमच्या दोघांच्या पत्रिकेमध्ये एक राशी, एक नाडी, एक चरण हा दोष आहे. नक्की. तर वास्तुशास्त्र आणि विवाहानंतरच्या समस्या या विषयावरची ही चर्चा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये अशी सुरू राहणार आहे. इथे घेतोय एक छोटासा ब्रेक.